मित्रांनो, 2 दिवसाचं पोरग राजकारणात आलं आणि मुख्यमंत्री झालं आणि खुर्चीवर बसताच 2 दिवसात त्याने जे वचननामा दिला तो पूर्ण केला. नेमकं विजय थलपतीने असं काय केलंय की जे योगी फडणवीसांना आतापर्यंत जमलं नाही. तर मित्रांनो, विजय थलपती हा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी 3 मोठे निर्णय घेतले, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही आपलं लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, विजय थलपती हा मुख्यमंत्री पदाची जेव्हा शपथ घेतो तेव्हा मात्र लाखोची गर्दी होते आणि त्याच गर्दीमध्ये तुम्हाला दिसून आला असेल ते म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधी यांना माझा मोठा भाऊ असं तिथे संबोधलं गेलं आणि नंतर त्यांची चर्चा एवढी झाली की राहुल गांधी आणि विजय थलपती एकाच मंचावर दिसले आणि नंतर एक त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. तो इतका व्हायरल झाला तर तो दुर्दैवाने व्हिडिओ तो इंस्टाग्रामवरून डिलीट केला. इंस्टाग्रामवर त्याला 2 तासामध्ये 47 मिलियन व्ह्यूज आल्या होत्या आणि ती धास्ती ह्या मेटाला बसली आहे का असाच विषय झाला होता. कारण हे सरकारचं षडयंत्र आहे. मेटा असं कधीच कोणाविरुद्ध जात नाही आणि मेटाने कोणाच्या सांगण्यावरून हा व्हिडिओ डिलीट केला असं देखील सांगितलं जात होतं. राहुल गांधी आणि विजय थलपती यांचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला. या व्हायरलमुळे चांगल्या नेत्यांना गार बसावं लागलं आणि नंतर हा व्हिडिओ इंस्टाग्रामने चालू देखील केला. मित्रांनो, आता आपण आपल्या मेन मुद्द्यावरती येऊ. विजय थलपती यांनी असे काही मोठे निर्णय घेतले, त्यातीलच हे 3 मोठे निर्णय सध्या गाजू लागलेले आहेत. त्यांनी वचननाम्यामध्ये असं सांगितलं होतं, मी जर निवडून आलो तर लाईट बिल हे मी नक्कीच माफ करेल आणि झालंही तसंच. जेव्हा त्याच्यासमोर एक फाईल आली आणि त्या फाईलमध्ये एक गव्हर्नमेंटचा जो कागद होता तो होता लाईट बिल संदर्भात. मग त्याने न काही पुढे मागं पाहताच त्यांनी त्याच्यावरती सही केली आणि 200 युनिट वीज बिल हे माफ केलं. मग हा त्याचा पहिला निर्णय होता. मग त्याचा दुसरा निर्णय होता, तो म्हणाला इतर राज्यांमध्ये स्त्रियांवर अत्याचार भरपूर होत आहेत, मग आता आपण स्त्रियांना अधिक सुरक्षा दिली पाहिजे. मग आपण वेगळाच काहीतरी निर्णय घेऊ जो स्त्रियांवरती अत्याचार करेल, स्त्रियांवरती वटारून पाहेल, त्याला नक्कीच मृत्यूदंडापर्यंत शिक्षा कशी देता येईल हे आपण काहीतरी करायला पाहिजे असं त्यांनी काही अधिकाऱ्यांना सांगितलं. आणि नंतर एक मोठा निर्णय घेतला, तो म्हणजेच स्त्रियांवरील होणारे अत्याचार तामिळनाडूमध्ये खूप वाढले होते. मग त्यालाच आता आळा घालण्यासाठी त्यांनी मोठे कठोर निर्णय घेतले आहेत. काल परवा आपल्या महाराष्ट्रामध्ये चिमुलीवर बलात्कार झाला आणि हे शेंड सरकार फक्त पाहतच बसलं आणि विजय थलपतीने असा एक निर्णय घेतला, तो तामिळनाडूमध्ये आता चर्चेचा विषय बनला आहे. तामिळनाडूमध्ये असं महिलांवरती अत्याचार कोणीही करणार नाही. तर मित्रांनो, तिसरा त्याने निर्णय घेतला तो होता ड्रग्स अँटीवरती. जो तामिळनाडूमध्ये तरुण वर्ग ड्रग्समध्ये सक्रिय होता, तो त्याने तिथं नायनाट करायचा आहे असं त्याने सांगितलं होतं. आता कुठलाही मंत्री असो, कुणीही असो, मला ते जमणार नाही आणि मी त्याच्यावरती नक्कीच ॲक्शन घेईल. हे तामिळनाडूमध्ये चालणार नाही, हे मी खपवून घेणार नाही. ड्रग्सबद्दल त्याने आळा घालण्याचं हे सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. तर मित्रांनो, हे 3 जे मोठे निर्णय होते हे तामिळनाडूच्या भविष्यासाठी होते. मग तो म्हणाला, मी कुठलेही जातपात बघणार नाही, माझ्यासाठी माणूसच ही जात आहे. मला जेवढं जमेल तेवढं मला इथे विकास करायचा आहे. मला सर्व तामिळनाडूने समजून घ्या, मी एक नवीन मुख्यमंत्री आहे. मी मुख्यमंत्री होण्याच्या आधीही तुम्हाला सांगितलं होतं, या पहिल्या सरकारने आपल्या राज्यावरती खूप बोजा केला आहे. मला जसं जमेल मी तसं तुमच्या भविष्यासाठी काम करेल. मला काहीच अनुभव नाही, मी तुमच्या हिताचंच करेल असं त्याने सांगितलं होतं. परंतु आता काही मंत्र्यांना, जे आपले फडणवीस साहेब आहेत, त्यांनाही असे कठोर निर्णय घेता येत नाहीत. ते एक बिन अनुभवी मुख्यमंत्री झाला आणि त्याने मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली. तर मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, जो फक्त बोलतो तो काहीच करत नाही. आता गरज आहे विजय थलपती याच्यासारख्याच मुख्यमंत्र्यांची. मित्रांनो, तुम्हाला खरोखरच काय वाटतं हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुमचं वैयक्तिक ओपिनियन काय आहे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.